श्रावणातील पहिल्या सोमवारानिमित्त अकोला शहरातील ऐतिहासिक कावड पालखी महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। शहरातील विविध भागातून 125हून अधिक कावडी श्री राजराजेश्वर मंदिराकडे जलाभिषेकासाठी आल्या। दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। श्रावणातील पहिला सोमवार अकोलेकरांसाठी श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा दिवस। अकोला शहरातील ऐतिहासिक कावड पालखी महोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली। शहराच्या विविध भागातून लहान मोठ्या तब्बल 125हून अधिक कावडी श्री राजराजेश्वर महाराजांच्या जलाभिषेकासाठी रवाना झाल्या। दरवेळी शेवटच्या सोमवारी निघणाऱ्या कावड पालख्या पाहता परंपरेला फाटा देत कोरोना काळानंतर अकोला शहरात दर श्रावण सोमवाराला कावड काढण्याची परंपरा अधिक व्यापक झाली असून यंदाही शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। खांद्यावर कावड घेतलेले शिवभक्त भगवे ध्वज आणि हर हर महादेवच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय झाले। मात्र मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कावड यात्रा शांततेत पार पाडावी यासाठी अकोला पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली। अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला। संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली, तर वाहतूक विभाग आणि होमगार्डचे जवानही मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले। अकोट-5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचमोरी परिसरात शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रहीम शेख आणि त्यांच्या पथकाने कावडधारीची तपासणी केली। संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात आली, तर गांधीग्राम येथे देखील दहीहंडा पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला। ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते। नदीच्या काठावर वेळोवेळी सूचना देऊन भक्तांना सतर्क करण्यात येत होते। दरम्यान आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला। एकीकडे शिवभक्तांचा उत्साह आणि दुसरीकडे पोलिसांची शिस्तबद्ध सुरक्षा व्यवस्था यामुळे अकोल्यातील कावड महोत्सव भक्ती आणि अनुशासनाच्या वातावरणात पार पडताना दिसून आला।